शहरमध्ये कैलाशचं खूप मोठं कपड्यांचं बिझनेस होतं। त्याच्या कुटुंबामध्ये त्याची बायको शालिनी, 2 भाऊ राहुल आणि रंजन आणि एक छोटी बहीण तानिया होती। पण कैलाश सगळ्यात जास्त प्रेम आपल्या नौकर कृष्णावर करायचा। कृष्णा त्यांचा वफादार नौकर होता। तो कृष्णाला आपला छोटा भाऊ मानायचा। कृष्णा आपल्या मालिक कैलाशच्या प्रत्येक कामामध्ये मदत करायचा। पण कैलाशचे 2 छोटे भाऊ एक पण कामधंदा नाही करायचे। ते दिवसभर कैलाशच्या पैशांना दोन्ही हातांनी लुटवायचे। एक दिवस कृष्णा कैलाशला बोलला, छोटे मालक, तुम्ही राहुल बाबू आणि रंजनला समजवत का नाहीत? तुम्ही दिवसभर मेहनतीने काम करतात आणि तुम्ही कमवलेले पैसे ते दिवसभर असेच उडवत असतात। अरे कृष्णा, आता मी तुला कसं समजावू रे? माझ्या आईने मरताना माझ्याकडून एक वचन घेतलं होतं की मी या दोघांना कुठल्याही प्रकारचा त्रास न हो, त्यामुळेच मी यांना काही नाही बोलू शकत। पण मालक, असं तर ते तुम्हाला बर्बाद करून टाकतील। नाही रे, तू खूपच भोळा आहे रे कृष्णा। हळूहळू दोघं कामधंदा करायला लागतील, तू चिंता नको करू। अच्छा, माझी गोष्ट लक्ष देऊन ऐक। मला आज रात्री घरी यायला वेळ लागेल। आज सगळ्या व्यापाऱ्यांची मीटिंग आहे आणि मला त्याच्यामध्ये बोलवलं गेले आहे। ठीक आहे छोटे मालक, तुम्ही किती पण रात्री आलात तरी मी तुम्हाला जागाच दिसेल। पण का मालक, तुम्हाला जेवण गरम करून तर द्यायचंच आहे ना? कृष्णाचं बोलणं ऐकून कैलाश आनंदात आपल्या गाडीमधून ऑफिसला निघाला। मीटिंग मध्ये शहरचा आणखीन एक मोठा व्यापारी राजन कसाना पण बसलेला होता। सगळ्या व्यापारींनी त्याच्यावर चोरीचा आरोप लावलेला होता। मीटिंग मध्ये कैलाश आपल्या सगळ्या व्यापारी भावांना म्हणाला, तुम्ही सगळे चिंता नका करू, या गोष्टीचा निर्णय मी 1 हप्त्यानंतर करेल। आता तुम्ही सगळे आपल्या कामावरती जाऊ शकता। मीटिंग संपल्यानंतर राजन कसाना हसत हसत कैलाशकडे येऊन बोलला, तुम्हाला काय वाटतं कैलाशजी की या व्यापाऱ्यांनी माझ्यावरती जे आरोप लावलेले आहेत ते खरे आहेत की खोटे? सरळ सरळ गोष्ट आहे राजन, व्यापाऱ्यांचा सगळा पैसा तुमच्या सिक्रेट बँकेमध्ये ठेवला जातो आणि त्या अकाउंटमधून आता पैसा कमी झालाय, तर आरोप तुमच्यावरतीच येणार आहे। मी बँक मॅनेजर सोबत बोललेलो आहे। 1 हप्त्याच्या आतमध्ये हे पत्ता लागेल की तुमच्यावरती लागलेले आरोप हे सगळे चुकीचे आहेत की खरे आहेत। हे बघा कैलाशजी, मी तुमच्यासोबत खोटं नाही बोलणार। हे खरं आहे की मी व्यापाऱ्यांचे 100 करोड चोरले आहेत। जर तुम्ही त्या व्यापाऱ्यांसमोर मला निर्दोष आहे असं दाखवलं तर मी त्यामधले 50 करोड रुपये तुम्हाला द्यायला तयार आहे। राजनचं बोलणं ऐकून कैलाशला खूप जास्त राग आला। त्याने एक जोरदार मार राजनच्या कानाखाली दिली। तुला लाज वाटली पाहिजे राजन, आता तर मी तुला जेलमध्ये पाठवूनच राहील। एवढं बोलून कैलाश तिथून निघून गेला। राजन कसाना रागाने दात दाबत बोलला, तुला मी या लायकच नाही सोडणार की तू मला जेलमध्ये पाठवशील। राजन कसाना एक अपराधी प्रवृत्तीचा माणूस होता। त्याने आपल्या सगळ्या गुंड्यांना बोलवलं आणि म्हणाला, आज रात्री तुम्ही कैलाशच्या फॅक्टरीमध्ये आग लावून टाका। मला पत्ता लागला आहे की काही वेळापूर्वी कैलाशने करोडो रुपयांचा माल आपल्या फॅक्टरीमध्ये ठेवला आहे आणि त्याने अजून त्या मालाचा इन्शुरन्स सुद्धा केलेला नाहीये। फॅक्टरी जळाल्यानंतर कैलाश रस्त्यावरती येऊन जाईल। राजन कसानाच्या गुंड्यांनी त्याच रात्री कैलाशच्या फॅक्टरीमध्ये आग लावली। कैलाशची फॅक्टरी जळून राख झाली आणि त्याचबरोबर त्याच्यात ठेवलेला करोडो रुपयांचा माल सुद्धा। कैलाश रस्त्यावर आला होता। एवढ्या मोठ्या नुकसानचा कैलाशला खूप मोठा धक्का बसलेला होता आणि एक रात्री कैलाशची अचानक तब्येत खराब झाली। कैलाशची बहीण तान्या आपल्या छोट्या भावांच्या नंबरवर कॉल करून करून दमली, पण एकाही भावांनी तिचा कॉल नाही उचलला आणि कैलाशच्या जवळ एवढे पण पैसे उरले नव्हते की तो आपलं उपचार करून घेऊ। काहीच वेळामध्ये कृष्णा काही पैसे घेऊन आला। डॉक्टरला दाखवल्यानंतर कैलाश आपल्या नौकर कृष्णाला बोलला, कृष्णा, तुझ्याकडे हे पैसे कुठून आले? माझ्याकडे तर 1 कवडी सुद्धा नाहीये। काय तू कोणाकडून उधार घेऊन आलायस? नाही मोठे मालक, जेव्हा तुमची तब्येत जास्त खराब झाली तर मी रंजन बाबूंच्या खिशांमधून काही पैसे काढले होते। मी त्यांना काही पैसे आपल्या खिशामध्ये ठेवताना बघितलं होतं। कृष्णा एवढं बोललाच होता की तेव्हा कैलाशचे दोन्ही भाऊ रागात येऊन बोलले, याने चोरी केली आहे दादा। तुझी हिम्मत कशी झाली माझ्या खिशातून पैसे काढायची? मोठ्या मालकाची तब्येत अचानक खराब झाली होती, मी त्याचमुळे तुमच्या खिशामधून पैसे काढून घेतले। माझ्याकडे एवढे फालतू पैसे नाहीयेत
की यांच्या इलाजावरती खर्च करत राहू. याच्या नंतर माझ्या खिशामध्ये हात नाही टाकायचा. ही कशी गोष्ट करत आहात तुम्ही रंजन बाबू? जेव्हा मोठ्या मालकांचा वेळ चांगला होता तेव्हा तुम्ही त्यांचे पैसे दोन्ही हातांनी उडवले आणि आज त्यांचा वाईट वेळ आलेली आहे तर तुम्ही त्यांच्या इलाजासाठी थोडे पैसे पण नाही खर्च करू शकत आहे. मी माझ्या डोळ्यांनी तुम्हाला कितीतरी वेळेस मोठ्या मालकाच्या खिशातून पैसे काढताना बघितलं आहे आणि जेव्हा पण मी मोठ्या मालकांना याबद्दल सांगायला गेलो तेव्हा मोठे मालक मिश्किल हसून निघून जात होते. माझ्यासोबत तोंड चालवत आहेस नालायक नौकर? रंजनने कृष्णाला खूप जोरात मार दिला. मोठे मालक, हे मला मारत आहेत. तुम्ही यांना काही का नाही समजवत आहात? तू चोरी केली आहेस कृष्ण. याच वेळी या घरातून निघून जा. हे काय बोलत आहात तुम्ही मोठे मालक? तुम्ही माझ्यावर संशय घेतात. मी तर फक्त तुमच्या इलाजासाठी रंजन बाबूंच्या खिशातून पैसे काढले होते. हो, पण तुझी हिम्मत कशी झाली चोरी करायची? थोडासा तर आजारी होतो, मेलो तर नव्हतो ना. आत्ताच्या आत्ता ह्या घरातून निघून जा. कैलाशने कृष्णाला धक्का मारून घराच्या बाहेर काढलं. कृष्णा डोळ्यामध्ये अश्रू घेऊन ओरडताने बोलला, हो हो जात आहे, पण कधीच या घरामध्ये परत पाय नाही ठेवणार मोठे मालक. मोठे मालक, रंजन बाबूंनी जे माझ्या कानाखाली मारली तेव्हा मला एवढं वाईट नाही वाटलं जेवढं आपल्या धक्का दिल्यानंतर वाटलंय. आज मला ही दुनियादारी समजली आहे. मोठ्या मालकांचे नोकर कितीही मोठे झाले त्याचं डोकं मालकाच्या बुटापासून नेहमी खालीच दाबलेलं असतं. एवढं बोलून कृष्णा कैलाशच्या घरातून बाहेर निघाला आणि रागात एक फुटपाथवर जाऊन रडायला लागला की अचानक एक माणूस पळत पळत त्याच्या जवळ आला आणि खाली पडला. तो माणूस खूप जोराजोरात श्वास घेत होता. त्याच्या अंगातून रक्त येत होतं. हे तुला काय झालं? तुला तर गोळी लागली आहे. तो माणूस एक लहान बाटली आणि एक मोठीशी फाईल कृष्णाला देऊन म्हणाला, मी एक सायंटिस्ट आहे. माझ्या मागे काही लोक पडलेले आहेत. तू मला इथला नाही वाटत आहे, तू गावातला वाटत आहेस मला. पण हे आहे काय? या बाटलीमध्ये तयार केलेला एक असा फॉर्म्युला आहे की ज्यापासून तू हिऱ्यांची झाडं उगवू शकतो आणि या फाईलमध्ये त्याचा फॉर्म्युला सुद्धा लिहिलेला आहे. तेव्हा काही लोक हातामध्ये बंदूक घेऊन कृष्णाकडे पळत पळत यायला लागले. कृष्णा तिथून पळून गेला आणि सरळ आपल्या गावी पोचला. कृष्णाच्या नावाची थोडीफार शेती पडलेली होती. कृष्णा आपल्या शेतांमध्ये फणसाची भाजी पिकत घालायला लागला आणि त्याने त्या माणसाने सांगितलेल्या प्रमाणे त्या बाटलीमधल्या केमिकलचा प्रयोग फणसाच्या झाडांवर केला तर त्याच्या समोर एक मोठा चमत्कार झाला. झाडावर हिऱ्यांचे फणस उगवले. हे बघून कृष्णा आनंदाने खुळा झाला. त्याच वेळेस त्याची आई पण तिथे होती. आई, आता बघ, मी काहीच दिवसामध्ये श्रीमंत होईल आणि श्रीमंत झाल्यावर मी सगळ्यात आधी आपल्या मोठ्या मालकाला उत्तर देईल कारण त्यांनी सुद्धा मला चोर बोलले आहेत जे की मी त्यांच्यासाठी चोरी केली होती. कृष्णाचं बोलणं ऐकून आई हसत बोलली, मी कैलाशला खूप वेळपासून ओळखते बाळा. जेव्हा तू खूप लहान होतास तेव्हा ते तुला खूप प्रेमाने इथून घेऊन गेले होते. त्या बिचाऱ्यांनी तुला ह्यामुळे घराबाहेर काढलं की तो गरीब झाला होता. त्याला हे अजिबात आवडलं नाही की त्याच्या लहान भावाने त्याच्या समोर तुला हात लावला, म्हणून त्याने तुला तुझ्या पायांवर उभं राहण्यासाठी घराच्या बाहेर काढून दिलं. आपल्या आईचं बोलणं ऐकून कृष्णा एकदम विचारात पडला. आता मला समजलं आई, जेव्हा जाताना मोठे मालक रडत का होते. तू चिंता नको करूस, मी सगळं ठीक करून टाकेल. कृष्णाने सगळ्या हिऱ्यांचे फणस विकून दिले आणि खूप जास्त श्रीमंत झाला. पण जेव्हा तो कैलाशच्या घरी गेला तर तेव्हा त्याला कळालं की कैलाशच्या बायकोचं मृत्यू झालं आहे आणि कैलाशच्या भावाने त्याला धक्का मारून घराच्या बाहेर काढलं आणि कैलाशचं घर पण निलाम झालं होतं. कृष्णाने पूर्ण शहरमध्ये कैलाश आणि तान्याची शोध घ्यायची सुरुवात केली. शोध घेता घेता तो कैलाशच्या फॅक्टरीमध्ये गेला. फॅक्टरीचा एक जुना मजदूर कृष्णाला बोलला, कैलाशजींसोबत तर खूपच वाईट झालं आहे कृष्णा. तू येण्यासाठी बहुतेक खूप उशीर केला आहेस. मला काही पण करून एकदा फक्त माझ्या मालकाचा पत्ता लावायचा आहे. माहिती आहे कृष्णा, मी माझ्या आयुष्यामध्ये कैलाशजींसारखा इमानदार माणूस कधीच नाही बघितला. खरं तर हे आहे कृष्णा, कैलाशजींच्या फॅक्टरीमध्ये आग लागलीच नव्हती तर लावली गेली होती. हे काय बोलत आहात तुम्ही? मी एकदम बरोबर बोलत आहे कृष्णा. ती कोणी अजून नाही, राजन कसानाने लावली होती. फक्त मला एक गोष्ट लक्षात नव्हती आली की शेवटी त्या फॅक्टरीमध्ये आग लावण्यासाठी यशस्वी कस काय झाला. मी काही समजलो नाही.
कारण की कैलाशजीने आपल्या फॅक्टरीमध्ये काही असे गॅजेट्स लावले होते की जर त्या फॅक्टरीमध्ये कोणी स्मोकिंग जरी केली तर धोक्याची घंटा वाजायला लागत होती, पण त्या रात्री नाही वाजली आणि देव त्या राजेश कसानाला कधी क्षमा नाही करणार. एवढं बोलून तो मजदूर तिथून निघून गेला. पण कृष्णाने आपली शोध जारी ठेवली. एक दिवस कृष्णा आपल्या कारमध्ये कैलाशला शोधत फिरत होता. तेव्हा त्याची नजर रंजन आणि राहुलवर पडली, जो कैलाशच्या सगळ्यात मोठ्या दुश्मन राजन कसानाच्या बरोबर बसले होते. कृष्णा त्यांच्या कारचा पाठलाग करत करत त्यांच्या ऑफिस पर्यंत पोहोचला आणि हळूच त्यांचं बोलणं ऐकायला लागला. रंजन आणि राहुल राजन कसाना बरोबर बोलत होते. मानलं बर का राजेश कसाना जे तुम्ही भैयाच्या फॅक्टरीमध्ये आग लावली आणि भैयाला भनक सुद्धा नाही लागली की ती आग तुम्ही लावली आहे. कैलाशला तर हे सुद्धा माहिती नाहीये की त्यांच्या फॅक्टरीमध्ये आग लावण्यासाठी मदत करणारे त्यांचेच दोघं भाऊ आहेत. 50 करोडच्या रकमेसाठी तो कोणी सख्खा भाऊ सुद्धा आपल्या सख्ख्या भावाला मारू शकतो, आणि त्यामध्ये तर कैलाश आमच्या दोघांचा सावत्र भाऊ होता. तेव्हा कृष्णा त्या तिघांच्या समोर येऊन उभा राहिला. ते तिघ कृष्णाला बघून खूप जास्त घाबरून गेले. कृष्णा, तू हे महाग कपडे कुठून घातलेस? काय हे कुठून चोरी तर नाही केलेस ना? चोरून नाही रंजन बाबू, मन लावून मेहनत करून पैसे कमवले आहेत. आणि तुम्हाला मेहनत करणं काय माहिती आहे? तुम्ही तर फक्त तुमच्या मोठ्या भावाच्या दौलतीला दोन्ही हातांनी उडवलं आहे. पण तुम्ही दोघं एवढ्या खालच्या थराला पोहोचताल मी याचा विचार सुद्धा केला नव्हता. अरे सख्खा भाऊ सुद्धा आपल्या भावासाठी कोणी असं करत नाही जेवढं मोठ्या मालकाने तुमच्या दोघांसाठी हे सगळं केलंय. हा, तर तू आमचं काय बिघडून घेशील? मला एकदम नीट सांगा की मोठे मालक कुठे आहेत आता? आम्हाला नाही माहितीये कुठे आहे ते. जर तुला एवढंच माहिती पाहिजे तर कुठल्या एखाद्या मंदिरामध्ये जाऊन बघ. दोघं भाऊ बहीण भीक मागत असतील. तुमच्या दोघांची माझी इच्छा असताना सुद्धा मी काही नाही करू शकत, कारण मोठे मालक तुमच्या दोघांवरती खूप जास्त प्रेम करतात. तुम्हाला तुमच्या ह्या चुकीची शिक्षा तुम्हाला ईश्वरच देईल. पण राजन कसाना, ज्या दिवशी मला मोठे मालक भेटतील ना त्याच दिवशी तुला मी तुझी त्याची शिक्षा देऊन टाकेल. एवढं बोलून कृष्णा रागामध्ये तिथून निघून गेला. कृष्णाने वेड्यासारखं कैलाशची शोध जारी ठेवली. काही महिन्यानंतर कृष्णा एका मंदिरमध्ये पोहोचला. त्याने बघितलं की कैलाश आणि त्याची छोटी बहीण तान्या मंदिरच्या बाहेर बसलेले होते. हे बघून कृष्णाच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. तो पळत पळत कैलाशकडे पोहोचला. मी आलो मालक, मला माफ करा. मी तुमच्या चापटीला नाही समजू शकलो. मी तुम्हाला चुकीचं समजलं. कृष्णाला श्रीमंत बघून कैलाशच्या डोळ्यांमध्ये आनंदाचे अश्रू आले आणि तान्याच्या डोळ्यात पण. तुझ्या गेल्यानंतर माझी पत्नी सुद्धा मला सोडून गेली कृष्णा, आणि मला काही दिवसापूर्वीच पत्ता लागला की माझ्या फॅक्टरीमध्ये आग माझ्याच भावांनी लावलेली होती आणि देवांनी त्यांना ह्या गोष्टीची शिक्षा सुद्धा दिली आहे. ते दोघं परवा एका रोड ॲक्सिडेंटमध्ये मारले गेलेत. बहुतेक तुम्हाला पूर्ण गोष्ट नाही माहितीये मोठे मालक. या सगळ्या कटकारस्थानाचा सूत्रधार राजेश कसाना होता. त्यानेच रंजन बाबू आणि राहुल बाबूला भडकवलं आणि त्यांना 50 करोडचं लालच देऊन तुमच्या फॅक्टरीमध्ये आग लावली. या सगळ्या मागे राजेश कसाना आहे. तेव्हा अचानक कैलाश चक्कर खाऊन जमिनीवर पडला. हे बघून कृष्णा आणि तान्या खूप जास्त घाबरले. तुम्ही चिंता नका करू मालक, मी तुम्हाला आत्ता या क्षणी हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललोय. नाही कृष्णा नाही, तू एकदम बरोबर वेळेवर आला आहेस. मला कॅन्सर झाला आहे, मी नाही वाचू शकणार. पण माझ्या गेल्यानंतर तू तानियावरती काळजी घे, तिच्यासोबत लग्न कर आणि राजेश कसानाला सोडू नकोस. एवढं बोलून कैलाशने आपलं जीव सोडलं. कृष्णाने कैलाशचा अंतिम संस्कार केला आणि त्याच दिवशी तान्याशी लग्न पण केलं. कृष्ण आता खूप मोठा माणूस झाला होता. कृष्णाने राजन कसाना सारखंच त्याच्याच फॅक्टरीमध्ये आग लावली. राजन कसाना पण रस्त्यावर आला, पण तो या सदम्याला बर्दाश्त नाही करू शकला आणि खळा झाला. काही दिवसानंतर कृष्णा आपल्या बायको तान्याला घेऊन आपल्या गावी गेला आणि तिथे एक कोठी बनवून राहायला लागला. कृष्णा आज पण हिऱ्याचे फणस उगवतो.